हा नमस्कार. धन्यवाद धन्यवाद. आम्ही पारगाव पनवेल. ठिकाण एक नंबर आहे आणि चांगला वातावरण पण आहे. निसर्गरम्य हिरवळ खूप सुंदर आहे. एन्जॉयमेंट खूप केले आम्ही. आज सुट्टीचा दिवस आहे, संडे, सर्वांचा सार्वजनिक सुट्टी. त्यासाठी आम्ही सर्व मित्र बरोबर आम्ही सर्व नितीन दादा, रोहिदास, अश्विन, अशोक, ओमकार, आदेश, सिकंदर, म्हणजे आम्ही या परिसरातलेच आहोत सर्व. स्थानिक आहोत. आपलं स्वागत करतो चॅनलवरती. सर्वप्रथम एरिया दाखवतो. तर आता काही घटना घडल्या पनवेलमध्ये, गोदावरी झाला, गाडीशी झाला, 2 मुलं 4 मुलं वाहून गेली, गाडी पांडुगडाला वाहून गेली. आपण काय सांगाल पर्यटकांना एकच सांगायचं आहे का तुम्ही जिथे एन्जॉयमेंट साठी जाता त्या जागेचा पूर्णपणे अनुभव पाहिजे तुम्हाला. आनंद घ्या आणि कुठे जास्त खोली आहे, वाहता पाणी जास्त आहे, अशा ठिकाणी जाऊ नये. जास्त करून ज्यांना पोहता येतो त्यांनी गेलं तरी हरकत नाही, पण ज्यांना पोहता येत नाही त्यांनी कडेकाठी एन्जॉयमेंट केली, मजा केली तरी हरकत नाही. नक्कीच सर. गेल्या वर्षी मी 10-15 टाकलं होतं गोदावरी गाडेश्वर त्या ठिकाणी लोक तेच बोलले. तर आपण 4 संदेश देतो आणि बाकी आपले जे आजूबाजूचे लोक आहेत ओके. परिसरातील पनवेलमधील त्यांना काय सांगू शकतो? पनवेलमध्ये परिसरातील लोकांना मोरबे धरण आहे, गाडेश्वर आहे, गोदावरी आहे, हा आपले स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक भूमिपत्रांना एकच आहे का यावेळेस एन्जॉयमेंट करा, पण कुठली हानी होता कामा नये. स्वतःची काळजी घ्या आणि परिवाराची काळजी घ्या. आपण एन्जॉयमेंट करायला आलोत, पण आपली पण कोणीतरी घरी वाट बघतोय ह्याची जाणीव ठेवा आणि ह्या जाणीवेपोटी तुम्ही एन्जॉयमेंट करा, मस्ती करा, आगाऊपणा करूच नका. पटेल म्हणून बोलतो आमच्या चॅनलवरती, आपलं अभिनंदन आहे. पण सर मी परत एक प्रश्न विचारतो. लास्ट टाइम मी गेल्या वर्षी 15 व्हिडिओ टाकले होते म्हणजे प्रायव्हेट ठिकाणचे, तरी पोरं ऐकत नाही, लोक ऐकत नाही. त्या लोकांना तुम्ही काय सांगू शकता? त्या लोकांना म्हणजे आताची नवीन जनरेशन अंदाज घेतला की किती गर्दी आहे, किती पाणी आहे, तरी उतरतात. आताचं नवीन जनरेशन आहे ना, त्याच्यामुळे काय होतो, हा नवीन रक्त गरम बोलतात ना, त्याच्यामुळे हा परिणाम होतो. ज्यांना याचा अनुभव आहे तो माणूस ह्यामध्ये जाणारच नाही, पण ज्यांना अनुभव नाही आणि ते स्मार्टगिरी करतात का, त्यांचं हे असं होतं आणि मग त्याचा परिणाम वेगळा होतो आणि जीवितहानी होण्याचे कारण होतं. हा. आज आपण आमचं नाव शंकर पाटील. आम्ही पारगाव पनवेल. सर आपण काय करतो? सध्या आम्ही नवीन एअरपोर्ट इंटरनॅशनल दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टला कामाला ड्रायव्हिंग मध्ये. नाव भेटणार का दिबा पाटील साहेबांचं 100% नाव भेटायला पाहिजे. आम्ही भूमिपुत्रांचा आम्हाला हे आहे. 100% नाव भेटणार. 100% नाव भेटायलाच पाहिजे. नाही नाव भेटत तर काय करायचं? विचारतो प्रश्न. जर नाव नाही जर भेटला तर आम्ही तीव्र आंदोलन करायला तयार आहोत. रस्त्याच्या पोटाच्या माणसांनी केलेलं आंदोलन. हा नक्की सर, भूमिपुत्राची इच्छा आहे. 100% नाव भेटणारच सर. यस शंका नाही केली मात्र भेटायलाच पाहिजे. शेवटचा प्रश्न सर, तुम्ही आला इथे किती जण असतात? इथे आम्ही 8-9 जण आहोत. कसं वाटतं बरं? आता पाऊस कमी झाला, कमी पाणी त्याच्यामध्ये हा थोडक्यात त्रास नाही, कोणा घरच्यांना त्रास नाही, कुठं गेलं काय गेलं कमी मध्ये मजा. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. कॅमेरा दिली का सागर पाटील, महाराष्ट्र.